आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती आपली माणसे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमदार इद्रिस नायकवडी यांचा स्तुत्य उपक्रम. ताहिर बेग मिर्झा यांनी केले कौतुक. निजामपूर प्रतिनिधी. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम आमदार इद्रिस नायकवडी यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे खंडित होऊ नये या उदात्त हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुंबई येथील देवगिरी शासकीय निवासस्थानी या शालेय साहित्याचे अनावरण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते व राज्यसभा खासदार पार्थदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सर तसेच युवा नेते जयदादा पवार उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या उपक्रमाचे स्वागत करत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे संघटन सरचिटणीस ताहिर बेग मिर्झा यांनी आमदार इद्रिस नायकवडी यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, समाजातील गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून त्यांच्यासाठी प्रत्यक्ष कृती करणारे नेतृत्व आजच्या काळाची गरज आहे. आमदार इद्रिस नायकवडी यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घेतलेला हा पुढाकार अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे. ताहिर बेग मिर्झा पुढे म्हणाले की उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, युवा नेते पार्थदादा पवार, राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सर आणि युवा नेते जयदादा पवार यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे अनावरण होणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व नेहमीच शिक्षण, सामाजिक विकास आणि सर्वसमावेशक प्रगतीला प्राधान्य देत आले आहे. त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना वही, पुस्तके, दप्तर आणि शालेय साहित्य देणे म्हणजे केवळ वस्तूंचे वाटप नव्हे, तर त्यांच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना बळ देणे आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजातील वंचित घटक मुख्य प्रवाहात येऊ शकतात. त्यामुळे अशा उपक्रमांचे महत्त्व अधिक वाढते. आज विद्यार्थ्यांच्या हातात शालेय साहित्य देण्यात येत आहे. उद्या हेच विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक आणि समाजाचे जबाबदार नागरिक बनतील. त्यामुळे शिक्षणासाठी केलेली प्रत्येक मदत ही राष्ट्र निर्मितीची गुंतवणूक असते. आमदार इद्रिस नायकवडी यांचे हे कार्य विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे गौरवोद्गार ताहिर बेग मिर्झा यांनी काढले. शिक्षणासाठी कटिबद्ध राहून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार इद्रिस नायकवडी यांचे हे कार्य समाजासाठी आदर्शभूत असून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि पालकांच्या मनात विश्वास निर्माण करणारी असल्याची भावना. आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा